तर या हिंदी सक्तीबाबत स्वतः शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। कोणतीही भाषा ही सक्ती नसणार आहे, हिंदी सक्तीची नसणार आहे असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। दादा भुसे यांची या संदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे। केंद्राचं जर शासन निर्णय बुकलेट बघितलं, तुम्हाला ते बुकलेट दाखवतो, त्याच्यामध्ये कुठेही अमुक भाषा घ्या असं बंधनकारक कुठेही नाही। तुम्हाला मी ते पुस्तिका दाखवतो। दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो, तर त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो। आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत। ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने तिसरी भाषा शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून दिलं जाईल। तर हिंदी भाषेचा दैनंदिन जीवनामध्ये अधिक वापर होतोय, तरी सुद्धा हिंदी ही सक्तीची नसणार आहे, कोणतीही भाषा सक्तीची नाही असं दादा भुसे यांनी म्हटलंय।